अरे काय हे आयुष्य, साला एका आयफोनसाठी किंवा ब्रँडेड शूजसाठी आपण किती रडगाणं गातो ना. पण कधी त्या माणसाच्या पायातल्या फाटलेल्या चपलीकडे पाहिले का, जो तुमच्या ब्रँडेड स्वप्नासाठी स्वतःची स्वप्न पायाखाली तोडून रोज कामावर जातोय. हो, मी बापाबद्दल बोलतोय. काल मी एका हॉटेलच्या बाहेर उभा होतो आणि एक काका आपल्या मुलासोबत आले होते. मुलाने ताटातलं सगळं मटण संपवलं आणि काका फक्त रश्श्यासोबत भाकरी कालवून खात होते. मी सहज विचारलं, काका तुम्ही का नाही घेतलं मटण? तर हसून म्हणाले, अरे लेका, मला आजकाल ते पचत नाही, पोराला आवडतं म्हणून त्याला भरवलं. मित्रांनो, तिथंच गणिताचा सगळ्यात मोठा हिशोब चुकला. त्यांना पचत नव्हतं असं नाही, तर त्यांच्या खिशात दुसऱ्या प्लेटचे पैसे नव्हते. आपण ज्याला कंजूसपणा म्हणतो ना, ते ऍक्च्युली त्यांची मजबुरी असते. आपल्याला वाटतं बाप खूप कडक आहे, पण तो कडक नसतो. तो फक्त जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेला एक सामान्य माणूस आहे, ज्याला रडायची पण परवानगी नसते. कारण त्याला माहिती आहे की जर तो खचला तर पूर्ण घर कोसळेल. आज घरी गेल्यावर एकदा बापाच्या हाताकडे बघा. हातावरचे ते घट्टे आणि चेहऱ्यावरचे त्या सुरकुते सांगतील की तुमचं करिअर घडवण्यासाठी त्याने स्वतःचं आयुष्य किती घासले. शेट, यश मिळाल्यावर पार्टी नक्की द्या मित्रांना, पण पहिला घास त्या बापाच्या मुखात भरवा ज्याने तुम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी स्वतःची भूक मारलीये. बापाचा माज शरीरावर नाही तर कर्तृत्वावर दिसायला हवा. विचार करा.